कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ तसेच कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय बोदवड यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित राष्ट्रीय सेवा योजना या विशेष शिबिराच्या वैचारिक मार्गदर्शन सेशनसाठी मला आरोग्य या विषयावर बोलण्यासाठी बोलवलं. याबद्दल सर्वप्रथम मी संस्थेचे तसेच राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉक्टर अनिल भारी सर, महिला कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉक्टर वंदना बडगुजर मॅडम, तसेच मसलेकर सर आणि वराडे सर यांना धन्यवाद देतो. आजच्या कार्यक्रमाच्या चर्चासत्राच्या पहिले वक्ते प्राध्यापक डॉक्टर अजय पाटील सर, माझे मार्गदर्शक. त्यांचा मोठेपणा की ते मला मित्र म्हणून संबोधतात. खरं तर त्यांच्याकडनं बऱ्याच गोष्टी मला शिकायला मिळतात आणि आज हा योग जोडून आलात त्याबद्दल NSSच्या पूर्ण टीमचे मी मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद मानतो. मित्रांनो, सरांच्या संपर्कात असणारा व्यक्ती सहज सरांशी अटॅच होतो. तो विद्यार्थी असो किंवा कुठल्या कामाने सरांशी जोडलेला व्यक्ती असो. सरांची ती व्यक्ती ओळखण्याची, पारखण्याची किंवा जोडवून घेण्याची एक ती हातोडी आहे, हे मला नेहमी प्रकर्षाने जाणवतं. नुकतीच सरांची छोकरी खुशी हिने CA फाउंडेशन क्लिअर केलं आहे. म्हणजे CA होण्यासाठीचा जो सर्वात अवघड टप्पा असतो तिने पहिल्या प्रयत्नात यशस्वीपणे पार केलेला आहे आणि तिला तिच्या आईवडिलांची खरी साथ सोबत मिळाली आहे. हे त्याच्या मागचं एक रहस्य आहे असं मला वाटतं. अजय पाटील सरांबद्दल मला 2 ओळी एक आठवल्यात, त्या बोलावशा वाटतात. आज भी है पकड़े ये उम्मीद की डोरी, आज भी है पकड़े ये उम्मीद की डोरी, डोंट लूज होप इज द मॉरल ऑफ द स्टोरी. आशा नकर तोड़ो, डोंट लूज होप इज द मॉरल ऑफ द स्टोरी. जिसने इनसे सीखा लाइफ में कभी भी ना रुकना, जिसने सीखा इनसे लाइफ में कभी भी ना झुकना, तो अपनी लाइफ में मिलेगा भैया उम्मीद से दुगना. तर चांगल्या व्यक्तिमत्वाला ब्लाइंडली फॉलो करा, निश्चितच तुम्हाला चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात मिळतील, हे मला इथं सांगायचं आहे. मित्रांनो, NSS राष्ट्रीय सेवा योजना आणि माझा एक जवळचा संबंध राहिलेला आहे. थोड्या वेळापूर्वी बारी सर आणि आम्ही चर्चा करताना मी बोलूनही दाखवलं. महाविद्यालयीन शिक्षणाच्या शेवटच्या वर्षाला असताना खामगाव येथे BHMSला असताना मी सुद्धा आपल्यासारखाच निवासी शिबिर 7 दिवसांचं यशस्वीपणे केलेलं आहे. तर आपण आज तुम्ही लोक इथं जमलेले आहात 7 दिवसांसाठी. तर काय उद्देशाने तुम्ही इथे आलेले आहात कोणी सांगू शकेल? NSS मधून आपल्याला काय मिळणार आहे किंवा काय मिळतं आहे, कोणी एक सांगू शकेल? बसून सांगितलं तरी काही अडचण नाही, चुकलं तरी चालेल. स्वच्छतेचे महत्त्व जाणून घेणे. येस, व्हेरी गुड, व्हेरी नाईस. काही मुलं फक्त पेपरमध्ये मार्कशीटमध्ये मार्क वाढतील म्हणून आले असतील कदाचित, ते पण आहे. ठीक आहे, त्या सुरुवातीला का होईना इथे आलात, परंतु नकळत 7 दिवसानंतर ज्या वेळेला तुम्ही इथून जाणार त्यावेळेला मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, कॅरेक्टर डेव्हलपमेंट, व्यक्तिमत्व विकास जसं सांगितलं, या गोष्टी तुम्हाला नकळत मिळणार आहेत. आणि डिग्री घेऊन ज्या वेळेला तुम्ही बाहेर पडणार, समाजामध्ये वावरणार, त्यावेळेला इथे छोटे छोटे केलेले कामं, एक दिवस तुम्ही श्रमदान करतायत, एक दिवस तुम्ही गावाची सेवा करतायत, झाडू हातात घेतायत, एका दिवसाने खूप काही पालटून जाणार नाहीये, परंतु एक एक गोष्टीने हळूहळू साखळी जोडत जात आहे आणि याचा फायदा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काही अडीअडचणी येतील तर त्या टॅकल करताना होणार आहे. हा माझा अनुभव आतापर्यंत राहिलेला आहे.
सरांनी माझा सविस्तर परिचय करून दिलाच, त्याबद्दल सरांचे धन्यवाद. मित्रांनो, विज्ञानाने माणूस अंतराळात जातो, तर नीतीने माणूस अंतरंगापर्यंत पोहोचतो. ठीक आहे, विज्ञानाने माणूस सुखी होतोय, सगळ्या सुविधा आज टिप ऑफ बटन आपल्याकडे आहेत. विज्ञानाने माणूस सुखी होतोय, तर नीतीने माणूस समृद्ध होतो. त्यामुळे विज्ञान आणि नीती यांची जोड जर असले तर निरोगी जीवन, निरोगी आयुष्य आणि विरहित समाज निर्मिती होऊ शकते, असा मला पूर्ण विश्वास आहे. ऐश आराम किंवा पैशाने जी शिथिलता येते किंवा अंगी करण्याची मेहनत कमी होते, मेदवृद्धी होते, त्यामुळे वेगवेगळ्या आजार, वेगवेगळ्या व्याधी ह्या रुजतात आणि त्याच्याने ती व्यक्ती आजारपणामध्ये गुंतत जाते. आज अमेरिकेमध्ये एकूण प्रकाशित होणाऱ्या पुस्तकांपैकी निम्मे पुस्तके ही आरोग्यशास्त्रावर आधारित असतात. त्यामध्ये TV असो, रेडिओ असो, नियतकालिके असो, मासिके असोत किंवा जनजागृतीपर काही ॲक्टिव्हिटी असोत, त्याद्वारे आरोग्यावर सविस्तर चर्चा केली जाते. कुठे नवीन संशोधन होत आहे, कुठे नवीन गोष्टी अपडेट होत आहेत, त्याचा चर्चा घडत असते आणि जनमानसांना त्याचा उपयोग होतो. तुलनेने भारत देशामध्ये या गोष्टी फार कमी प्रमाणामध्ये बघायला मिळतात. शाळा, कॉलेज या ठिकाणी आरोग्याबद्दल उदासीनता आहे. बोदवड कॉलेज त्यासाठी अपवाद आहे निश्चित, कारण मागच्या 3 वर्षापूर्वी सुद्धा NSSच्या माध्यमातून एक होमिओपॅथी शिबिर सिरसाळा या ठिकाणी घेण्यात आलं होतं. त्यामुळे बोदवड कॉलेज आरोग्याच्या बाबतीत नेहमी सजग आहे, याची मला वेळोवेळी अनुभूती येते. तर शाळा कॉलेजमध्ये जनरली आरोग्य हा विषय दुर्लक्षित ठेवला जातो. त्यासोबतच अज्ञान किंवा अंधश्रद्धा या गोष्टींमुळे तब्येतीकडे किंवा आरोग्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातं. त्यामुळेही बरेच आजार कुटुंबामध्ये एखाद्या व्यक्तीला लागू शकतात. मित्रांनो, आपल्याला शाळेमध्ये, कॉलेजमध्ये जीवशास्त्र शिकवलं जातं. इथे काही सायन्सचे विद्यार्थी पण असतील, आर्ट्स कॉमर्सचे सर्वच असतील. तर जीवशास्त्र आपल्याला शिकवलं जातं, पण जीवनशास्त्र ते शिकवलं जातं कुठे? गणित शिकवलं जातंय, पण जगण्याचा व्यवहार कुठे शिकवला जातो? तर त्या ठिकाणी NSSचा खूप मोठा रोल आहे या गोष्टी शिकवण्यासाठी. आज विज्ञानाने कितीही प्रगती केली असली तरी नवनवीन आजार आपण बघतोय येत आहेत, त्याचं प्रमाण काही कमी होत नाही. व्यक्ती तर तोच आहे. पैसा, श्रम या गोष्टी खर्च करूनही पाहिजे तेवढं आरोग्य आज मिळत नाहीये. तर त्यासाठी आवश्यकता आहे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढण्याची. ज्या कारणामुळे व्यक्ती आजारी पडतो किंवा व्याधीग्रस्त होतो, तर त्याची प्रतिकार शक्ती त्यावेळी खालावलेली असते. त्यामुळे तो जंतू, ती परिस्थिती त्याला हवी होते आणि तो आजारी पडतो. तर शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचं जर कुठल्याही वैद्यकशास्त्राच्या नियमाने काम केलं तर त्या व्यक्तीचं आरोग्य पुढे पुन्हा सुदृढ राहील. त्यासाठी आहार आवश्यक आहे, चांगला सुयोग्य आहार आवश्यक आहे. आहारातून रक्त बनतं, रक्ताने शरीराला ऊर्जा मिळते. त्या ऊर्जेचं रूपांतर ॲक्टिव्हिटीमध्ये, आपल्या चेतना क्षमतेमध्ये होते. आपण जो श्वासोच्छ्वास घेतो त्याच्यातून त्या रक्ताचं शुद्धीकरण होतं आणि याचाच शेवट की ती व्यक्ती शारीरिकदृष्ट्या तसेच मानसिकदृष्ट्या कणखर बनते आणि रोगाशी 2 हात करायला तयार असते. हे झालं एक जनरल पद्धतीचं मी तुम्हाला एक सांगितलं. तर आजचा जो श्रोतावर्ग इथे बसलेला आहे, तरुण तरुणी, तर आणि काही गावकरी मला वाटतं येणार होते आज ऐकण्यासाठी. तर सर्वसमावेशक असा एक विषय मी घेऊन बोलण्यासाठी किंवा आपल्याशी संवाद साधण्यासाठी या ठिकाणी आलोय. तर त्या विषयाचं नाव आहे मणका. आपल्या शरीरात मणके आहेत, आपल्या सर्वांना माहिती आहेत. त्याचा उपयोग काय होतो?
हा जर प्रश्न विचारला तर थोडंसं काही सेकंदाकरता तुम्ही हँग होऊन जाणार कदाचित. तर शरीराचे मणके मानेतून मानेमध्ये, पाठीमध्ये आणि कमरेमध्ये, तर ताठ मानेने चालण्यासाठी, ताठ मानेने उभे राहण्यासाठी आपल्याला आवश्यक असतात. आता जे मी मणक्यांच्या संदर्भात बोलणार आहे त्यासाठी एक केस स्टडी थोड्या वेळाने आपण घेऊयात. परीक्षा घेणार नाहीये, फक्त तुम्हाला तो विषय कितपत समजला आहे हे समजून घेण्यासाठी, हे जाणून घेण्यासाठी तो केस स्टडी आपण चर्चा करूयात त्याची. त्या केस स्टडीचं नाव आहे पुष्पा. ते आपण नंतर डिस्कस करूयात. तर मणका, शरीरातील जे मणके आहेत ते इतर प्राण्यांपासनं मनुष्य प्राण्याला वेगळे करण्यासाठी जो काही एक शरीर रचना आहे त्यामध्ये मणक्यांचा खूप मोठा सहभाग आहे. मणक्यांमुळे जसं मी आता थोड्या वेळा आधी सांगितलं की ताठ मानेने सरळ आपण उभं राहू शकतो आणि शरीर क्रिया आपल्या सहज होत असतात. तर शरीराला मणकेच जर नसते तर काय झालं असतं? ज्या वेळेला मणक्याचा त्रास होतो त्यावेळेला या गोष्टी आपल्याला लक्षात येतात की याचं महत्व काय आहे. आज घरामध्ये किमान एक व्यक्ती मणक्याच्या त्रासाने ग्रस्त असेल हे मी ठामपणे सांगू शकतो. मग तरुण असो, घरातील ज्येष्ठ असो, लहान मूल असो, किशोरवयीन, काही ना काही व्याधी, काही ना काही त्रास मणक्यांच्या संदर्भात, दुखण्यासंदर्भात निश्चित सापडतील. घरातील जाणकार ज्येष्ठ व्यक्ती चर्चेमध्ये सहज बोलून जातात. अमुक तमुकची मुलगी किंवा मुलगा एका कठीण परिस्थितीमध्ये ठामपणे उभा आहे, स्वाभिमानाने लढतो आहे आणि ताठ मानेने जगतो आहे, हे त्यांच्या सांगण्याचा संदर्भ असतो. किंवा दुसऱ्या बाजूने म्हटलं तर कवी कुसुमाग्रज यांची एक प्रेरणादायी कविता आहे. इथे एक थोडक्यात मी तुम्हाला सांगतो, कणा. त्या तुम्ही कदाचित ऐकली असेल पाठ्यपुस्तकांमध्ये. त्या कवितेचं शीर्षक आहे कणा. त्या कवितेचा नायक जो आहे, रात्री मुसळधार पाऊस पडलेला असतो, विजांचा कडकडाट, आणि त्या मुसळधार पावसामुळे वारा वादळामध्ये त्याचं घर उद्ध्वस्त होऊन जातं. अशा परिस्थितीमध्ये तो तरुण त्या अंधाऱ्या रात्री त्याचे शिक्षक, त्याचे गुरु, त्याचे मेंटॉर त्यांच्या घरी जातो आणि दार ठोठावतो. गुरुजी दार उघडतात आणि बघतात त्यांचा आवडता विद्यार्थी एका कठीण परिस्थितीमध्ये त्यांच्या समोर उभा आहे. त्या कवितेत काही 2 ओळी आहेत. कपडे होते करदमलेले, डोक्यावरती पाणी, समथिंग. तर अशा परिस्थितीमध्ये तो विद्यार्थी येतो, तो तरुण येतो. दोघेही बसतात घरात. काही सेकंद स्तब्ध शांतता असते, कुणाला काय बोलावं सुचत नाही. नकळत शिक्षकांचा, त्याच्या गुरुजींचा हात त्यांच्या खिच्याकडे जातो. ते बघताच तरुण ताडकन उभा राहतो. पैसे नकोत सर, मोडून पडलाय संसार तरी मोडला नाही कणा, मोडून पडलाय संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. इतक्या सुंदर पद्धतीने मणक्याचं महत्व या कवींनी विश्लेषित केलेलं आहे. असे एक ना अनेक बरेच उदाहरणं आपल्याला देता येतील. इंग्लिशमध्ये सुद्धा एक म्हण आहेत सर, स्पाइनलेस पॅरासाइट. स्पाइन म्हणजे मणका, पॅरासाइट म्हणजे परावलंबी जीव. जो व्यक्ती इतरांवर अवलंबून आहे किंवा त्याला जगण्याची उमेद नाही आहे किंवा तो आळशी आहे, अशा व्यक्तींसाठी स्पाइनलेस पॅरासाइट ही फ्रेज वापरली जाते. बरोबर ना? यस, अमिबा एक उदाहरण. तर अशा व्यक्तींना पाठीचे मणके असूनही ते इतरांवर अवलंबून असतील तर कुठेतरी त्यांच्या आयुष्यामध्ये काही अडचण निश्चित झालेली असते. आपल्याला एकूण 33 मणके आपल्या शरीर रचनेमध्ये आहेत. 7, 12, 5, 5, 4. मानेमध्ये 7, अप्पर बॅक 12, लोअर बॅक 5, 5 आणि खाली माकड हाड त्याला 4, किंवा त्याला एकत्रितपणे एक मणकाही म्हटलं जातो. तर हे सगळं सुरळीत असताना धावपळीच्या आजच्या जीवनामध्ये आपण सगळ्या फास्ट लाईफस्टाईल आपली झालेली आहे. हे सुरू असताना आपण बघतोय की एखादा IT इंजिनियर सतत आता कोरोनामध्ये वर्क फ्रॉम होम असल्यामुळे सतत बैठे काम केल्यामुळे पाठीचे दुखणे तिथे बघायला मिळत आहेत.
आज ग्रामीण भागामधले काही विद्यार्थी या ठिकाणी असतील, त्यांचे आई वडील असतील, माता भगिनी असतील, तर कापूस वेचण्यामुळे म्हणा किंवा शेतमजुरी करताना जड ओझे उचलल्यामुळे म्हणा त्यांनाही कुठे ना कुठे ह्या व्याधी जडलेल्या आहेत. तर हा त्रास होत असताना एखादी वेदनाशामक गोळी घेऊन घ्यायची आणि वेळ निभावून न्यायची, वेदना कमी पुन्हा कामाला रुजू. तर काही सदोष हालचाली किंवा कामाचा अतिरेक या गोष्टींमुळे हे दुखणे साधारण आपण कसं ओळखू की या व्यक्तीला मणक्याचा त्रास सुरू झालेला आहे? तर हातापायाला मुंग्या येणं, चक्कर येणं, फिरल्यासारखं होणं, मळमळणे, हात किंवा पाय जड पडणे ही साधारण लक्षणे आहेत. ज्या वेळेला वेदनाशामक गोळी घेऊनही काम भागत नाही आणि असह्य वेदना व्हायला लागतात, त्यावेळेला या आजारातून, या संकटातून कसं आपण मुक्त होऊ या विवंचनेमध्ये हा रुग्ण असतो. त्यावेळेला साधारण एक्सरे, सिटी स्कॅन, MRI यासारख्या तपासण्या करून उपचार केले जातात. परंतु बहुधा या उपचारही टेम्पररी, तात्पुरत्या स्वरूपाचे असतात. मग त्यावेळेला व्याधी जास्त वाढल्यानंतर ऑपरेशन किंवा सर्जरी किंवा शस्त्रक्रिया याचा सल्ला दिला जातो आणि दुर्दैवाने ऑपरेशन नंतरही पुन्हा ह्या तक्रारी कमी अधिक प्रमाणात जाणवतच राहतात. मग अशा वेळी शोध सुरू होतो की कुठल्या औषधोपचाराने, कुठल्या उपचार पद्धतीने मी याच्यातून मोकळा होऊ शकेल, माझी सुटका होऊ शकेल. तर त्यावेळेला मी निश्चित आपल्याला सांगू शकतो की होमिओपॅथी उपचार पद्धतीचा जर अवलंब केला तर निश्चित त्याच्यातून सुटका होऊ शकते. मणक्याचा त्रास असणाऱ्या रुग्णांची ज्या वेळेला आम्ही होमिओपॅथी पद्धतीने हिस्ट्री घेत असतो त्यावेळेला एक गोष्ट बऱ्याचदा नोटीस होते की मणक्यांची अडचण असणाऱ्या व्यक्तींचा कुठेतरी त्यांच्या ज्येष्ठांकडून कामाच्या ठिकाणी म्हणा किंवा नातेवाईकांमध्ये किंवा समाजामध्ये कुठेतरी त्यांची मानखंडना झालेली असते, मानहानी झालेली असते. त्यामुळे त्यांना मानेचं दुखणं लागतं. हे मनोवैज्ञानिक सायन्स आहे. हे मी कोरिलेट बोलायचं म्हणून बोलत नाही, हे टेस्टेड आहे. तर ज्या ठिकाणी मानहानी होते त्या ठिकाणी मानेचे दुखणे लागतात. मग मळमळणे असो, चक्कर येणं असो, या गोष्टी होतात. मग याला उपचार काय? तर मानेचा पट्टा लावणे, सर्वायकल बेल्ट, कमरेचा दुखणं असेल तर कमरेचा पट्टा लावणे किंवा वजन बांधणे किंवा त्याला ट्रॅक्शन आपण म्हणतो, या पद्धतीने उपचार केले जातात. मणक्यांच्या दुखण्यामध्ये स्पॉन्डिलिसिस, स्पॉन्डिलायटिस, स्पॉन्डिलिस्थोसिस, सॅटिका असे विविध वर्गीकरण आजारांच्या लक्षणानुसार केले जातात. तर मी जसं तुम्हाला सांगितलं, मानखंडना किंवा मानहानी झालेली असते, तर याचं रिलेशन सांगण्यासाठी एक मी सेंटेन्स सांगतो, त्याचं थोडंसं तुम्ही लक्षपूर्वक ऐका. मनाच्या यातना या शरीराच्या वेदना म्हणून समोर येतात. थोडं हेवी जायला ऐकायला, परंतु याच्यातच पूर्ण स्टोरीचा गाभ आहे. मनाच्या यातना या शरीराच्या वेदना म्हणून बोलत असतात. म्हणजे शरीर आपल्याशी बोलत असतात, आपले अवयव नेहमीचे आपल्याशी बोलत असतात. आपल्याला आवश्यकता आहे ते लक्षपूर्वक समजून घेण्याची, जाणीव करून घेण्याची. एखादा विद्यार्थी किंवा व्यक्ती, लहान मुलगा असेल, अचानक घरातल्या ज्येष्ठ व्यक्तीचं निधन झालं असेल किंवा घरातली कर्ता व्यक्ती व्यसनाधीन असेल, तर अकाली जर जबाबदारी त्याच्या खांद्यावर येऊन पडली आणि ती त्याच्याकडून त्या परिस्थितीत पेलवली नाही गेली तर त्याला पाठीचे किंवा कमरेचे दुखणे लागू शकतात. कारण त्या जबाबदारीचं त्याला ओझं होत आहे. हे सुद्धा होमिओपॅथिक आणि मनोवैज्ञानिक संदर्भानुसार टेस्टेड आहे. तर कुठेतरी त्यांच्या आयुष्यामध्ये एक अशी अनइव्हन गोष्ट घडलेली असते की त्याचा परिणाम न पेलवला गेल्यामुळे त्यांना शारीरिक दुखण्यामध्ये कन्वर्ट होतो. तर या ठिकाणी होमिओपॅथी औषधी निश्चितपणे रुग्णाचा त्रास कमी करतात, त्यासोबत व्यक्तीची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचं अतिशय महत्त्वाचं काम होमिओपॅथी औषधी करतात. आता होमिओपॅथी औषधी बहुतेकांना इथे माहिती असेल, काही लोकांना, काही विद्यार्थ्यांना माहिती नसेल, तर साबुदाण्यासारख्या दिसणाऱ्या सफेद गोळ्या. तर मोठमोठे ऑपरेशन थिएटर आहेत, ICU आहेत, आणि तुम्ही काय छोट्या छोट्या गोळ्यांचा आम्हाला गोष्टी सांगतायत असं तुम्हाला वाटेल. परंतु मित्रांनो, ज्या वेळेला तुम्ही अनुभव घेणार किंवा बघणार त्यावेळेला तुम्हाला याचं गांभीर्य लक्षात येईल. तर हे निसर्गाच्या नियमावर आधारित शास्त्र आहे.
रोगी व्यक्तीचा त्रास कमी करण्यासोबत रोगी व्यक्तीची रोग प्रतिकार शक्ती वाढवण्याचं मुख्य काम ही औषधी करत असते. होमिओपॅथी औषधीचा कुठलाही साईड इफेक्ट किंवा दुष्परिणाम औषधोपचारादरम्यान होत नाही. औषध घेत असताना औषधीची सवय लागत नाही. त्रास कमी होण्यासोबत एखादी शस्त्रक्रिया किंवा सर्जरी टाळली जाऊ शकते होमिओपॅथी औषधीने. हे याचं काही प्लस पॉईंट किंवा चांगले गुण आपण म्हणू शकतो. प्रत्येक पॅथीचे काहीतरी फायदे आणि काही मर्यादा असतात. ॲलोपॅथी जे आपण साधारणपणे बघतो, गोळ्या, इंजेक्शन, सलाईन किंवा ऑपरेशन, ती पॅथी किंवा तो औषधोपचार त्याच्या ठिकाणी योग्य आहे. एक गोष्ट आपण समजून घ्यायला पाहिजे की कोणत्या व्याधीसाठी, कोणत्या तक्रारीसाठी आपण कोणत्या डॉक्टरांना किंवा कोणत्या उपचार पद्धतीला अप्रोच व्हायला हवं. हे जरी आज तुम्ही इथून समजून गेलात तरी मी समजेल की आजचं जे वैचारिक मार्गदर्शन आहे ते फ्रुटफुल राहील. कोरोनामध्ये बऱ्याच गोष्टींची आपल्याला शासकीय पातळीवर मर्यादा लक्षात आली. आरोग्य पातळीवर आपल्या देश म्हणून आपल्या मर्यादा लक्षात आल्यात. तर पुन्हा जर या पद्धतीची परिस्थिती उद्भवली तर त्याच्याशी दोन हात करण्यासाठी घरातला किमान एक व्यक्ती सजग किंवा आरोग्याच्या दृष्टीने समजदार असणं आज गरज आहे. आणि आज आपण ग्रॅज्युएशनला आहात. मला वाटतं आज जितके स्वयंसेवक या ठिकाणी बसलेले आहेत ते स्वतःच्या कुटुंबासोबत एक कुटुंब आणखी, जसं तुम्ही या गावाला दत्तक घेतलंय तसं एक कुटुंब तुम्ही आरोग्यदूत म्हणून जर दत्तक घेतलं आणि त्यांना योग्य पद्धतीने मार्गदर्शन केलं तर त्याचा त्या रुग्णालाही फायदा होईल. त्याचे 2 पैसे वाचतील, कमी खर्चामध्ये त्याचे उपचार होतील. आज कुठल्या त्रासासाठी कुठल्या उपचार पद्धतीचं मार्गदर्शन घ्यावं इथून आपल्याला सुरुवात करायला लागतंय. सरांना मी मागाशी बोललो की आपण खूप छान कार्यक्रम पत्रिकेचं नियोजन अभ्यासपूर्वक केलेलं आहे. विविध विषयांना आपण न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. काल आपण आयुर्वेदिक उपचार पद्धतीचं मार्गदर्शन घेतलं, आज होमिओपॅथीचं घेतात. ॲलोपॅथीची बऱ्यापैकी आपल्याला माहिती आहे. तर उद्या चालून आपल्या घरात जर एखादी कुटुंबामधला सदस्य आजारी पडतो आहे किंवा त्याला काही व्याधी होत आहे तर त्या ठिकाणी आपला निर्णय हा खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, जागतिक आरोग्य संघटना, याने काही वर्षांपूर्वी आरोग्याची एक व्याख्या केली होती. परंतु जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की शरीर आणि मन या दोघांचं एकमेकांवर अवलंबित्व आहे. बोथ आर सेम थिंग्स. इफ अफेक्ट वन थिंग इट ग्रॅज्युअली अफेक्ट्स अनदर थिंग. तर या गोष्टी आपण समजून घ्यायला हव्यात. तर WHOने जी व्याख्या अपडेट केली आहे तर त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे, हेल्थ इज नॉट मिअरली ॲब्सेन्स ऑफ डिझीज. फक्त आजारापासून मुक्तता म्हणजे तुमचं आरोग्य नाही आहे. तर यू आर फिजिकली, मेंटली, इमोशनली अँड सोशली फिटनेस इज द राईट डेफिनेशन ऑफ युअर हेल्थ. शेवटी एक मेसेज टू होप तुम्हाला सांगा असं वाटतंय. विसरा साऱ्या आसवांना, विसरा साऱ्या वेदना. विसरा साऱ्या आसवांना, विसरा साऱ्या वेदना. या घडीला बांधवांना हीच हृदयी प्रार्थना. या घडीला बांधवांनो हीच हृदयी प्रार्थना. या जपूया सजागतेने निरामय आयुष्याची ही घडा. कोणतरी मला वाटतं पुष्पाची आठवण काढली पुन्हा. पुष्पा बाकी आपला. किती लोकांनी बघितलंय पुष्पा चित्रपट? अरे वा, मोर दॅन 50%. हा न वाकलाय तर हिट झाला ना. हिरो सारखी काही क्वालिटी त्याच्यात आहे का की बॉडी बिडी खूप छान आहे, खूप भारी डान्स करतोय, असं काही नाहीये. परंतु तरी तुम्हाला आवडला आणि पिक्चरही हिट झालेला आहे. ठीक आहे ना. तर काय कारण आहे? त्याचं खाणं प्रॉपर नाहीये, नॉर्मल नाहीये, ॲबनॉर्मल आहे. पुन्हा श्रीवल्ली गाणं बघितलंय. एवढा भारी डान्सर आणि डान्स करताना चप्पल सुटते. ठीक आहे ना.
तर त्याच्या मसल्स किंवा नर्व मध्ये इंजुरी असण्याची शक्यता आहे, है ना. वारंवार काय करतात, का नाही, जंगलात राहतो, हायजीन, जसं सरांनी सांगितलं हायजीनचा पत्ता नाही आहे त्या ठिकाणी, तर फंगल इन्फेक्शन असण्याची दाट शक्यता आहे. त्याला आपण स्टाईल म्हणून फॉलो करतोय. अपार्ट फ्रॉम कमेंट और एंटरटेनमेंट, सांगायचा उद्देश की त्याच्या चांगल्या गोष्टी पण भरपूर आहेत. पुष्पा तुम्हाला बिझनेस शिकवतो, बरोबर. पुष्पा तुम्हाला डील कशी करायची ते शिकवतो. पुष्पा तुम्हाला लाईफ सायकल शिकवून गेला एका गाण्यामध्ये. पहिलंच गाणं आहे जागो जागो, है ना. सूर्यप्रकाशाने झाडपत्ते अन्न घेतात, प्राणी झाडपत्ते खातात, वाघ झाडाला खातो, वाघ प्राण्यांना खातो, आणि मनुष्य वाघाला मारतो. असं हे लाईफ सायकल त्याने सांगून गेलाय. म्हणजे दिग्दर्शन छान आहे म्हणून. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट इमोशन. आता मी माझ्या स्टोरीकडे येतोय. कना लहानपणीच वडील कोण आहे त्याला नावच नाही माहिती. सगळ्यात मोठा आघात. त्या आघातामुळे तो खचला असता, पण तो टिकला. त्याने जिद्द किंवा त्याचा आत्मविश्वास ढळू नाही दिला. शरीरावर काही प्रमाणात त्याचा इफेक्ट झाला. एक खांदा जरा ॲबनॉर्मल झाला, परंतु तरी खिशामध्ये चहा पिण्याचे पैसे नसतानाही तो वरच्या स्टेजला गेला, सर्वोच्च स्टेजला त्याच्या क्षेत्रातला गेला. तर ही मोठी गोष्ट आहे. हा मेसेज तुम्ही समजून घ्यायचा आहे की जोपर्यंत तुम्ही मनाने खंबीर आहात तोपर्यंत शरीराची कुठलीही व्याधी तुम्हाला अडचण करू शकत नाही. होमिओपॅथी त्याच पद्धतीने आम्ही पेशंटला ट्रीट करत असतो. त्याच्या लाईफ स्टोरीमध्ये कुठे राडा झालाय तो पॉईंट शोधायचा आणि त्याला औषध द्यायचं. पेशंट हसत हसत मणक्याचे पेशंट दुरुस्त होतात. तर तुम्हाला समजावं सोप्या भाषेत यासाठी मी हे उदाहरण दिलंय. त्याला तुम्ही जास्त फॉलो करण्याच्या दृष्टीने घेऊ नका. पूर्वी होतं मित्रांनो, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. पण आता परिस्थिती अशी की प्रिकॉशन इज बेटर दॅन प्रिव्हेन्शन. इतकं आपल्याला अलर्ट आरोग्याच्या क्षेत्रामध्ये राहायचं. हाच मेसेज मला आपल्याला सांगायचा होता. एवढे बोलून मी माझे शब्द संपवतो. आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्यासाठी मी संस्थेचे आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे प्राध्यापक डॉक्टर अनिल बारीकर, प्राध्यापक डॉक्टर वंदना नंदू मॅडम आणि मसलेकर सर यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो.